वेलकम टू डे ब्लॉग. स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लॉग मध्ये. गुड मॉर्निंग भिवंडी. आणि आज वार आहे संडे. चला ना जिमला भावांनो माझ्यासोबत. एकदा तरी या ना तुम्ही जिमला. असं करतं माझ्या सबस्क्रायबरांनो. वर्कआउट आहे लेग डे. आज मी मारणार आहे लेग वर्कआउट. बघा काही तुझे मुझसे मिलाया है, तुझ पे मर के ही तो मुझे जीना आया है. वर्कआउट सेट कम्प्लीट झाला. आज होता लेग डे ना. आजचा लेग डे वर्कआउट मी कम्प्लीट केलेला आहे भावांनो. हे गायचं वेलकम टू डे. आता भावानं रेडी बिडी झाला ना. आश्चर्याची आता वाईट गोष्ट अशी होती, मला तब्येत बरी नव्हती. मी तसं जिमवरून आलो, मला डोका दुखायला लागला, मला उलट्या झाल्या आणि माझी तब्येत बेकार झाली. आता गोळ्या बिल्या घेऊन मी व्यवस्थित झाले ना. आता टाईम झालेला आहे 5:45 वाजलेले आहेत भावांनो. 6 वाजून गेले आहेत ना. आता रेडी बिडी झाला ना. आता मला फ्रेश वाटतो, थोडा बरा वाटतो. कारण की घरी आलो उन्हाचं कडक तापमानामुळे माझी तब्येत झाली डाऊन. मला पोटात दुखायला लागला, चक्कर यायला लागले आणि मी थोडा आराम करून घेतला भावांनो. आता फ्रेश बीच झालो आहे ना. आता जाऊ वगैरे करून जाऊ बाहेर. खूप तब्येत एकदम बेकार झाली होती. आता मी चाललो आहे समोसा आणायला. कोमलपाड्यामध्ये एकदम चांगले समोसे भेटते आणि खूप टेस्टी समोसे आहेत. तिकडे चाललो आहे समोसा आणायला. मग तुम्ही पण चला माझ्यासोबत. कुठं टेस्ट एकदम चांगले स्वादिष्ट समोसे भेटतात. चला जाऊया ना. आता टाईम झालेला आहे 6:45 वाजलेले आहेत. आपण जाऊया. कारण की दिवसभर मी आराम केला, मला बरा नव्हता. आता फ्रेश वाटतो. सो हे काय आज मी गेलो गुप्ता वडापाव सेंटर. हा आहे कोंबडपेड्यामध्ये. खूप चांगले प्रकारचे समोसे अवेलेबल आहे. मग घेतले मी समोसे. तोपर्यंत हा तयारी करत बसला होता समोसे देण्यासाठी. खूप चांगले काय पाहणार, खूप टेस्टी वगैरे एकदम शुद्ध समोसे आहे. हा आहे कोंबडपेड्यामध्ये. तुम्ही नक्की विजिट करा भावांनो. खूप आणि बघू शकता कसे खूप छान आहेत समोसे. तुम्हाला सांगतो. मग आलो मी घरी, घेतले पार्सल. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't तर काय सर्वात पहिलं तुम्ही आंबे, दूध आणि शुगर यांचं करून तुम्ही मिक्स करून घ्या. आता काय तुम्ही अशा प्रमाणे तुम्ही मिक्स करू शकता. हे प्रमाणे करा मिक्स. पूर्णपणे गाढ व्हायला पाहिजे असं तुम्ही मिक्स करून घ्या. कारण की मँगो मिल्कशेक बनवायचं आहे, जेणेकरून स्मूथ व्हायला पाहिजे आणि खूप चांगलं टेस्टी आहे. हा फर्स्ट टाईम मी रेसिपी बनवतो भावांनो. कशी लागली तुम्ही नक्की सांगा. सुरू केलं आहे मग मिक्सर चालू केलं. श्रेय अरे ब्लॉग सारा शेठ गाडी किनारे रखो. तर भाऊनं मीने आज विजिट केला स्टार लाईट इथे. वफल्स चॉकलेट डिश करायला गेलो. हा आहे छत्रपती चौकाच्या समोर अवेलेबल आहे. तुम्ही पाहू शकता. खूप भीड जमली होती भावंडीची. ते या
कारण की खूप When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world, broken but strong, gotta move on. You're not a bakery of life, equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. तर भाऊ ना आम्ही गेलो फूड इन रेस्टॉरंटच्या इथे लंच करायला. मग गेलो प्रमाणे मी घेतला शूट. ते खूप गर्दी जमा झाली ना, मग मागवलं आम्ही स्प्राईट आणि पापड आणि चना कोळीवाडा मस्त की सर्व केला भावाने. आपल्या स्प्राईट पाहून खूप इच्छा झाली प्यायची, भाऊनच मस्त की स्प्राईट ऑर्डर केला आम्ही. त्याच्यानंतर मग आम्ही टाईमपास करत बसलो, पापड वगैरे घेतले मस्त की. हा चना कोळीवाडा मला खूप आवडतो. आम्ही 3 सूप मागवले. हे सूप खूप चांगले होते, चिकन सूप अवेलेबल. आजचा ब्लॉग कोणाला नक्की आवडला असतं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया न्यू ब्लॉगमध्ये. गुड नाईट गाईज. कॉकरोच पार्टीचा विजय असो.